फळकावर असतील या ठिकाणी आपण बघतोय षटक क्रमांक 1 ऑन आहे. विकास यादव कळमकर आहेत बघा, खास कळम नगरीतून आलेले या ठिकाणी आपण बघू शकता. एक मोठं नाव आहे टेनिस जगतातील. खुल्या प्रवर्गामध्ये अनेक स्पर्धा गाजवलेला विकास यादव. उजव्या एसटीच्या बाहेर टॅप केला, चेंडू शॉर्ट पॉइंट वर रोखला जातोय. मेजर गवळी आहेत त्या ठिकाणी, चेंडू रोखला गेला, सिंगल मात्र रोखणार नाही. इमिजिएट सिंगल बघूया. ड्राईव्ह लाईनवर चेंडू आहे, इनफिल्ड मध्ये रोखण्याची संधी होते. चला, संतोष साखरे यांना टाटा बाय बाय केलं चेंडूनं आणि संपूर्ण मैदानाला गुदगुल्या करीत चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येत आहे धावा 4. चौकार आलाय. 18 धावा या ठिकाणी. बघूया, डिफेन्सचा प्रयत्न होता, बॅटेचा हलकासा स्पर्श, फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं कामकाज आपण बघतोय. ऋषी आहेत त्या ठिकाणी, धाव मिळणार नाही त्या ठिकाणी. अठरा धावा आहे धावफलकावर. विजयाचं समीकरण येणाऱ्या काळामध्ये 34 धाव्यांची गरज आहे. फलंदाज शांत आहे एकीकडे विजय राऊत, दुसरीकडे राम काळे, अनुभवी दोन्ही बॅटर्स. हो हो हो, बैठक फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. या फटक्यासाठी जर बघितलं तर लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेला आहे. धावा जर बघितला तर एकच मिळणार आहे. अग्निकांना सांगितलंय पहिल्या चेंडूवर चौकार आला, परंतु त्यानंतरचे सर्व चेंडू माझ्या हातात आहे आणि तुमचं काय करायचं हे मी ठरवणार आहे. चांगली गोलंदाजी डाव्या इष्टीकडे. डाव्या इष्टीकडे फेकलेला हा चेंडू आहे, दंडित केला जातोय आणि त्या ठिकाणी 21 धावा आपण बघतोय. धाव फलकावर पूर्ण होणार आहे. या चुका टाळाव्या लागतील कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, तुमच्याकडे बँक बॅलन्स नाहीच आहे आणि तुम्ही जर या चुका केल्या तर तुम्हाला मात्र या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागेल. चला बघूया, या ठिकाणी आपण बघतोय सुंदर फटका बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. विजय राऊत एका दिशेने संयम आणि चांगली फलंदाजी मात्र करतायत. तर या ठिकाणी आपण बघतो नेल्सन फिगर या ठिकाणी आलेली आहे. छत्तीस चेंडू 30 धाव्यांची गरज आहे. संघनायक येत आहेत रिंकू कांबळे. रिंकू कांबळे गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले आहेत. त्यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर विजय राऊत शैलीदार फलंदाज आहे, त्यांच्याकडे अनेक फटके, कलाकार फलंदाज आहे बघा. आणि यावेळेस संघ नायक स्वतः आलेत. यावेळेस बघा सुजितचा प्रयत्न, बॅटीचा स्पर्श, चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करतोय. गेला सीमेरेषेला जाऊन धडकला. येते आहेत चौकार. 4 धावा. हे पहा, या ठिकाणी लिओजिम संघाला 5 धावांची पॅनल्टी दिलेली आहे, परंतु त्यांनी टॉस साठी लगेच यायचंय बघा. अमोल 28 धावा धावफलकावर आहेत बघा. या ठिकाणी आपण बघू शकता 24 धावा अजूनही शिल्लक बनवायच्या आहेत. या षटकामध्ये आपण रिंकू कांबळे यांची कमालीची गोलंदाजी बघतोय. त्यांच्यावर देखील आक्रमण झालेलं होतं. यावेळेस नाही, गॅप साधला गेला. पाटील साहेबांना टाटा बाय बाय केलं चेंडून आणि गलीच्या दिशेनं
आपण बघू शकता चेंडू पुढे गेला. ऋषिकेश त्या ठिकाणी होत आहे, सिंगल मिळेल. विकास यादव आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर मात्र येत आहेत. माफ करा, या ठिकाणी लिओ जिम संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागलेला आहे. हा सामना संपल्याबरोबर अजिजपुरा या संघानं एका लाईनीत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला, याही वेळेस जर बघितलं तर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू यावेळेस विजय राऊत यांच्या बॅटवर आला नाही. ऐन वेळेत जर बघितलं तर शाहिद पठाण सुद्धा परतलेत आणि सुका वाईटचा इशारा आहे. मी जाऊ घरी. बघूया, पहिला चेंडू मात्र वाईट बघायला मिळतात. त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकता एक सिंगल देखील पूर्ण करतायत. तुमचे गोलंदाज चांगलं तर आम्ही सुद्धा कमी नाहीत, आमच्याकडे सुद्धा गोलंदाजी टीट फॉर टॅट. गॅप 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 शोधायचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण बघतोय सुरुवातीला मनोज सावंत मैदानाच्या आतमध्ये आले. प्रारंभ जर बघितला तर षटकारानं प्रारंभ झाला होता, परंतु त्यानंतर या ठिकाणी एल्गार संघानं पुन्हा पुनरागमन केलं. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. या ठिकाणी एल्गार तर नक्की षटक देखील संपल्या गेल्या. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा पूर्ण झालेल्या आहे. संघनायक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतात. चांगली सुरुवात सुद्धा आहेत. धावा बनवायची आहे प्रत्येक. लिओ जिम संघ आपण फलंदाजीसाठी तयार राहायचंय. तर अजिजपुरा चला लाईन अप करून घ्या. थोडीशी फंबल झाली त्या ठिकाणी. धाव बाद साठी भरपूर प्रयत्न केले, भरपूर. आपण बघू शकता 44 धाव फलकावर आहे. 52 धावांचा पाठलाग करीत असताना मात्र अल कुरेश संघाला पूर्णपणे अडचणीत आणलं. यावेळेस झेल, ओ हो 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 हो, झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे. सिंगल पूर्ण झाला आहे त्या ठिकाणी. नक्कीच 45 गोलंदाजी आपण एल्गार संघाची सुद्धा बघतोय. या सामन्यामध्ये गोलंदाजांनी दादागिरी केलेली बघा. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. तो क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. सिंगल याही वेळेस घेत आहेत आणि धावफलक 1 ने पुढे जाईल. या ठिकाणी षटकाची समाप्ती. ऋषिकेश आलेले आहेत बघा नेरकर. मैच में बात लगा गोलंदाजाच्या दिशेने केलेला हा फटका आहे. संतोष साखरे फक्त चेंडूकडे बघू शकता, कारण काहीशा वेगात चेंडू वन बाउंड सीमा रेषा पार. एका धावेची गरज आहे. चला अजिजपुरा रेडी. एका लाईनीत
मैदानाच्या आतमध्ये. आणि यलगार संघ तुम्ही सुद्धा लाईनीतच बाहेर यायचंय. 11 चेंडू 1 धावेची गरज. चला विजय राऊत यांनी हा लेग बाईचा इशारा आहे. चला लेग बाईचा इशारा. सामना जिंकलेला आहे अल कुरेश संघाने. विजय संघाचं अभिनंदन.